Hello all, welcome to MPSC Diaries Learn with. So how are you all? I hope all are good. तर आज आपली हिस्ट्री सिरीज सुरू होणार आहे आणि हिस्ट्री सिरीजचं आजचं आपलं पहिलं लेक्चर. तर मग आपण सुरुवात करूया मगध साम्राज्यापासून. आणि मगध साम्राज्यापासून सुरू करून आपण हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. मगधमध्ये आपण हरियांक घेऊ, त्याच्यानंतर शिशुनाग घेऊ, त्याच्यानंतर नंद घेऊ, त्यानंतर मौर्य घेऊ आणि त्याच्यानंतर जसं पुढं जाईल तसे आपण याला कंटिन्यू करूया. MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये किंवा मग UPSCमध्ये हिस्ट्रीचं इम्पॉर्टन्स हे खूप जास्त आहे, मग ते प्रिलिम्स असो किंवा मेन्स. आणि जसं की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे, तर मग GS1मध्ये हिस्ट्री आपल्याला एक मोठा पोर्शन कवर करतो GS1चा. आणि जर आपल्याला हिस्ट्री कम्प्लिटली कवर करायचं आहे तर आपल्याला कुठलाही पोर्शन सोडून जमणार नाही. सो आपल्याला ॲन्शियंटला, मिडायवलला, मॉडर्नला सगळ्यांना इम्पॉर्टन्स द्यावं लागणार आहे आणि सगळं डिटेल कवर करावं लागणार आहे. आणि प्रत्येक पोर्शनला इक्वल वेटेज देऊन कवर करायचं आहे आपल्याला, जेणेकरून मेन्समध्ये GS1मध्ये चांगले मार्क्स मिळतील आणि याचा फायदा प्रिलिम्समध्ये पण होईल. आतापर्यंत राज्यसेवेमध्ये असं व्हायचं की बरेच विद्यार्थी ॲन्शियंटला स्किप करायचे किंवा मिडायवलला स्किप करायचे, पण मला असं वाटतं की आता डिस्क्रिप्टिव्ह आल्यापासून आपण त्याला चांगल्या पद्धतीनं कवर करायला पाहिजे. त्यासोबतच आता असे पण विद्यार्थी असणार आहेत की जे ऑप्शनल म्हणून हिस्ट्री घेतील. तर मग ज्यांचा ऑप्शनल हिस्ट्री आहे त्यांना तर हे खूप फायद्याचं ठरणारच आहे आणि त्यांना तर फार डिटेल कवर करावं लागणार आहे, कारण की हिस्ट्री ऑप्शनल हा फार मोठा सब्जेक्ट आहे, फार वाईड आहे आणि त्याला फार डिटेल आणि चांगल्या पद्धतीनं कवर करणं हे गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न हिस्ट्रीचा, तर हिस्ट्रीला ॲज अ लोड न घेता ॲज अ स्टोरी फॉर्ममध्ये घेतलं पाहिजे. सो हिस्ट्री अभ्यास करायला इझी होऊन जातं. तर आपण याला ॲज अ टाईमलाईननुसार जर गेलो आणि प्रॉपरली गोष्टी लोड न घेता प्रॉपरली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याला समजून घेतलं, तर हिस्ट्री ही इझी होऊन जाते. सो मी इझी फॉर्ममध्येच हिस्ट्री समजवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून जास्त स्ट्रेस न येता तुम्हाला एकदम इझिली हिस्ट्री समजून जाईल. तर मग सुरुवात करूया आपल्या मगध राजवंशापासून. जे मगधचं आपलं महाजनपद आहे तिथून सुरुवात करूया. तर मगधचं जे महाजनपद आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला हरियंक राजवंशापासून सुरुवात करायची आहे. तर जसं की आपलं जे भारत होतं, या भारतामध्ये टोटल 16 महाजनपद होते आणि त्याच्यामध्ये अनेक जनपद होते. जे हे 16 महाजनपद होते, महाजनपद म्हणजे थोडक्यात मोठे राज्य. या मोठ्या महाजनपदांमध्ये एक महाजनपद होतं मगध. आणि हे जे मगध होतं, हे मगध त्या टाईमला सगळ्यात स्ट्रॉंग महाजनपद म्हणायला याला काहीही हरकत नाही. मगधचा जो उल्लेख आहे हा महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आता महाभारतामध्ये जी स्टोरी आहे ना, ती स्टोरी फार छान आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला ते पण माहीत असावं. एक्झाममध्ये येईल या पर्पजनं नाही, पण जस्ट नॉलेज म्हणून आपल्याला ही गोष्ट माहीत असावी. सो मी थोडक्यात ती स्टोरी पण आपल्याला सांगतो, त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया. तर महाभारतामध्ये जरासंध जे होते ते थोडक्यात कंस जे राजा होते, जे की श्रीकृष्णांचे मामा होते, त्यांचे सासरे होते. सो जरासंधचे 2 मुली होत्या, ज्यांचं लग्न हे कंससोबत झालेलं होतं. आणि जेव्हा श्रीकृष्णांनी कंस यांचा वध केला, त्यानंतर जरासंधचा जो रोष आहे तो श्रीकृष्णांकडे वळाला. त्यानंतर श्रीकृष्णांची जी मथुरा होती त्याच्यावर जरासंधने असं म्हणलं जातं की तकरीबन 17 स्वाऱ्या केल्या. आणि या स्वाऱ्यांना शेवटी हे होऊनच श्रीकृष्ण मथुरावरून द्वारकाला मूव्ह झाले आणि द्वारका येथे द्वारकी नगरी बनवली. तर असं जरासंधची हिस्ट्री आपल्याला महाभारतामध्ये बघायला मिळते. त्यानंतर मग स्टोरी पुढे जाते आणि मग श्रीकृष्ण आणि भीम हे जरासंधकडे जातात, त्यांना मल्लयुद्धासाठी आवाहन देतात. मल्लयुद्धामध्ये आवाहन दिल्याच्यानंतर जसं आपल्याला ती स्टोरी माहीत आहे, भीम हे जरासंधचा वध करतात. पण आता विषय असा आहे की आर्किओलॉजिकल कुठलंही आपल्याकडे प्रूफ नाही आहे या गोष्टींचं. त्याच्यामुळे जे आपल्या हिस्ट्रीमध्ये जी आपली मगधची हिस्ट्री आपण चालू करतो, ती आपण चालू करतो हरियंक राजवंशाच्या बिंबिसार राजापासून. या राजापासूनच आपल्याकडे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस प्राप्त होतात
आणि या आर्किओलॉजिकल एव्हिडन्सच्या आधारे मग आपली हिस्ट्री पुढे पुढे जाते. सो मग आपण पण आता बिंबिसार या राजापासून आपल्या या हिस्ट्रीला सुरुवात करणार आहोत. बिंबिसार राजांपासून आपल्या हिस्ट्रीला सुरुवात करूया. तर इसवी सन पूर्व 544, ज्याला आपण 544 BC असे पण म्हणतो. तर इसवी सन पूर्व 544मध्ये राजा बिंबिसार हे वयाच्या 15व्या वर्षी राजगादीवर आले आणि सिंहासनावर बसले. बिंबिसार हे एक असे राजा होते ज्यांनी की मगधला एक मान मिळवून दिला भारतीय इतिहासामध्ये. बिंबिसार राजांनी गादीवर आल्याच्या नंतर ते पुढे त्यांनी अंग प्रदेश होतं, या अंग प्रदेशावर अटॅक केलं आणि अंग प्रदेशावर अटॅक करून अंगला आपल्या मगधमध्ये मिळवून घेतलं. आता अंगवर अटॅक करण्याच्या मागे एक कारण होतं. अंगचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे इथे जे आपण बघतोय, हे अंगचं स्ट्रॅटेजिक लोकेशन फार चांगलं होतं ॲज अ बिझनेस पर्पज. व्यापार करण्यासाठी, ट्रेड करण्यासाठी अंगचं जे लोकेशन होतं ते फार गरजेचं होतं यांच्यासाठी. आणि मग मगधवरून अंगवर अटॅक केलं गेलं आणि अंगला हरवल्या गेलं. अंगचे जे राजा होते ब्रह्मदत्त यांना पराभूत करून अंग काबीज केलं गेलं. आता जेव्हा अंग मगधच्या ताब्यात आलं तर मग इथे जे समुद्राद्वारे ट्रेड आहे हा ट्रेड फार सोपा झाला आणि त्यानंतर पुढे चालून याच ठिकाणी नेव्हीसुद्धा बनल्या गेली मगधची. सो मग मगध जेणेकरून आर्मी आणि त्यानंतर पुढे नेव्ही यादी दोन्ही दृष्टिकोनातून फार सबळ झालं आणि पुढे मग मगध एक स्ट्रॉंग मिलिटरी आणि नेव्हल राज्य म्हणून उदयाला आलं. शिवाय आपल्याला हा जो नेव्हल रूट जो मोकळा झाला त्यांच्यासाठी, या नेव्हल रूटमुळं, या समुद्री रूटमुळं ट्रेड पण इझी झाला, जेणेकरून मगध जे ऑलरेडी सुपीक प्रदेशामध्ये यायचं, जे गंगा आणि सोन नदी यांच्या दरम्यानचा जो सुपीक प्रदेश आहे, सो याच्यामधून जे त्यांना उत्पन्न यायचं चांगलं, ज्याचा ट्रेड व्हायचा आणि जेणेकरून मगध हे समृद्ध होत गेलं. राजा बिंबिसारने प्रत्येक युद्धानेच प्रत्येक राज्य जिंकलेलं नाही आहे, तर त्यांनी एक नीतीचा अवलंब केला आणि ती नीती म्हणजे त्यांनी आजूबाजूच्या राज्यांशी डायरेक्ट युद्ध न करता त्यांच्याशी वैवाहिक संबंध जोडले आणि या वैवाहिक संबंधामधून त्यांनी आपल्या राज्याला बळकट बनवलं आणि आपलं राज्य वाढवलं. आता याचं जर उदाहरण बघायला गेलं तर हे आहे आपलं मगध. या मगधच्या बाजूला इथे आपल्याला कौशल दिसते. तर मगधचे जे राजा होते बिंबिसार यांनी कौशलची जी राजकन्या आहे म्हणजेच कौशला देवी यांच्याशी विवाह केला आणि कौशलशी एक वैवाहिक संबंध स्थापित केले. आता या वैवाहिक संबंधामधून मगधला काशी हे भेटलं. काशी हे एक असं ठिकाण होतं ज्याचं की फार जास्त व्यापारिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि हे व्यापारिकदृष्ट्या खूप इम्पॉर्टंट प्लेस होतं आणि हे मगधला मिळालं कौशलाकडून. त्यानंतर जे बिंबिसार आहेत ते वृज्जीकडे वळाले आणि वृज्जीचं जे लिच्छवी राजवंश आहे, या लिच्छवी राजवंशाची जी राजकन्या होती, राजकन्या चेलेन्ना यांच्याशी विवाह केला आणि वृज्जीसोबतसुद्धा मगधने वैवाहिक संबंध स्थापित केले. त्यानंतर जे मगध आहे म्हणजे बिंबिसार जे आहेत ते मद्रकडे वळाले आणि त्यांनी माद्री राजवंशाच्या क्षेमा यांच्याशी विवाह केला. सो अशा प्रकारे कौशला, वृज्जी आणि मद्र मगधसोबत जोडून घेतले आणि या तीन राज्यांचा एक सपोर्ट बनून एक स्ट्रॉंग मगध राज्य उभे केले. त्यानंतर मगधचे जे राजा होते बिंबिसार यांचं लक्ष अवंतीकडे वळलं. पण अवंती हे सुद्धा एक स्ट्रॉंग राज्य होते आणि राजा बिंबिसार हे अवंतीला युद्ध करून जिंकू न शकल्यामुळे किंवा हे फार कॉम्प्लिकेटेड झाल्याने त्यांनी अवंतीसोबतसुद्धा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. आता यावरून आपल्याला कळलंच असेल की राजा बिंबिसार हे जे आहेत एक चांगले मिलिटरी जनरल होते आणि सोबतच एक चांगले राजा पण, आणि तसेच ते फार व्हिजनरीसुद्धा होते. सो अशा प्रकारे मगध जे राज्य आहे ते राजा बिंबिसार यांच्या अंडर एक फार स्ट्रॉंग महाजनपद म्हणून उदयाला आले. राजा बिंबिसारचे जे प्रशासन होते ते प्रशासन देखील अतिशय उत्तम होते.
ज्या प्रकारे त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे साम्राज्य विस्तार केला त्याप्रमाणे त्यांनी प्रशासनाची घडीसुद्धा अतिशय चांगल्या रीतीने बसवली, ज्यामध्ये त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जर बघायला गेलं तर त्यांची जी टॅक्स सिस्टीम होती ही टॅक्स सिस्टीमसुद्धा फार उत्तम होती. त्याचप्रकारे त्यांनी जी सैन्याची रचना सुधारली ही सुद्धा फार उत्तम प्रकारे सुधारली आणि त्यांच्या ज्या राज्याला आहे ती स्थिरता दिली. आता कुठल्याही जे साम्राज्य असेल, राज्य असेल, या राज्याला जर चांगल्या प्रकारे वर्क करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांची जी रेव्हेन्यू सिस्टीम आहे, त्यांची जी टॅक्स सिस्टीम आहे हे अतिशय उत्तम असणं फार गरजेचं असतं. कारण की रेव्हेन्यू असेल, टॅक्स असेल तर पुढे जे सैन्य कारवाया आहेत किंवा राज्य चालवायचं आहे, जो प्रशासनाचा खर्च आहे हा खर्च त्या टॅक्समधून होत असतो. तसेच जे आपलं उत्पन्न आहे या उत्पन्नाचं दुसरं एक जे मोठं साधन असतं तो असतो व्यापार. सो त्यांनी ट्रेडवर लक्ष केंद्रित केलं, त्याच्यानंतर त्यांनी टॅक्स सिस्टीमवर आपलं लक्ष केंद्रित केलं. आता जे त्या टाईमचं मगध राज्य होतं बिंबिसार यांच्या नियंत्रणामध्ये, त्याच्यामध्ये नियर अबाउट 80,000 विलेजेस होते, म्हणजे खेडे होती. आता या 80,000 विलेजेसला मेंटेन करणं आणि यांच्याकडून टॅक्स जमा करणं हे साधं काम नव्हतं, परंतु याची अतिशय उत्तमरित्या सोय राजा बिंबिसार यांनी लावली होती. त्याच्यासाठी त्यांनी एक चेन सिस्टम बनवलेली होती. राजा अजातशत्रू जे होते ते बिंबिसारचे पुत्र होते, त्यांचा मुलगा होता आणि त्यांना अंग प्रदेश सोपवला गेला होता. परंतु राजा अजातशत्रू यांचं पूर्ण ध्यान हे मगधच्या सिंहासनाकडे होतं. आता यामध्ये आपल्याला दोन विचारसरणी दिसून येतात. जे आपल्याकडे बौद्ध स्कल्पचर आहेत, या बौद्ध स्कल्पचरनुसार राजा अजातशत्रूने राजा बिंबिसार यांचा वध केला आणि सिंहासनावर बसले. परंतु जैन स्कल्पचरनुसार असं मानलं जातं की राजा अजातशत्रूंनी राजा बिंबिसार यांना कैद केलं, त्यांना कैदेत ठेवले आणि नंतर ते सिंहासनावर बसले. त्यानंतर जे राजा बिंबिसार आहेत त्यांनी कैदेत असताना सुसाईड केली आणि अशा प्रकारे मग त्यांचा समोर मृत्यू झाला. आता हे जे राजा बिंबिसार हे जे कैदेत होते त्याच्याशी रिलेटेड एक फार छान स्टोरी आहे, ते आपण नंतर कधी पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. किंवा तुम्हाला जर ही स्टोरी ऐकायची असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. सो आपण ती स्टोरी आपण एक लेक्चर घेऊन छान बोलूयात ती स्टोरी. तर राजा अजातशत्रू हे आपल्या सिंहासनावर बसले, पण जे राजा बिंबिसार होते त्यांच्या ज्या पत्नी होत्या कौशलच्या राणी कौशला देवी, त्यांनी बिंबिसारच्या नंतर त्यांचे प्राण त्यागले. आणि या गोष्टींमुळे जे कोसलचे जे राजा होते, राजा प्रसेनजीत, यांनी या घटनेमुळे अजातशत्रू म्हणजेच मगधकडून काशी हे वापस घेतले. आता जेव्हा राजा प्रसेनजीत यांनी मगधकडून काशी वापस घेतली तेव्हा जे अजातशत्रू होते यांनी कोसलवर आक्रमण केले आणि कौशल आणि मगध यांच्यामध्ये युद्ध झाले. आणि या युद्धामध्ये राजा प्रसेनजीत यांनी अजातशत्रूला कैद केले आणि राजा अजातशत्रूला कैद केल्याच्या नंतर राजा अजातशत्रू हे कैदेत असतानाच राजा प्रसेनजीत आणि राजा अजातशत्रू यांच्यामध्ये एक ट्रीटी झाली, शांतता करार झाला. आणि या शांतता करारानुसार राजा प्रसेनजीत यांनी अजातशत्रूंना रिहा केले, त्यांना सोडण्यात आले. आणि त्यासोबतच जे राजा प्रसेनजीत यांची 17 वर्षांची मुलगी होती राणी वज्रा, यांचा विवाह हा अजातशत्रू यांच्यासोबत झाला. आणि जे काशी प्रसेनजीत यांनी वापस घेतली होती ते पुन्हा मगधला दहेजमध्ये वापस मिळाली आणि काशी ही पुन्हा मगधमध्ये मिळाली. आता त्यानंतर जेव्हा राजा प्रसेनजीतचा पुढे चालून मृत्यू होतो आणि राजा प्रसेनजीतचा मृत्यू झाल्याच्यानंतर जे अजातशत्रू आहेत ते पुन्हा कोसलवर अटॅक करतात आणि कोसल मगधमध्ये विलीन करून घेतात, कोसल जिंकून. त्यानंतर कौशल जिंकल्याच्यानंतर राजा अजातशत्रू हे वृज्जीकडे वळतात आणि वृज्जीवर अटॅक करून वृज्जीची राजधानी आहे वैशाली त्याला पण जिंकून घेतात आणि वैशालीला सुद्धा मगधमध्ये मिक्स करून घेतात. बट जसं की आपण ऐकतो किंवा जसं आपण म्हणतो की हिस्ट्री रिपीट हिमसेल्फ, सो तसंच
जे अजातशत्रू यांचा जो मुलगा होता राजा उदयनसुद्धा सेम तीच गोष्ट रिपीट करतो आणि तो राजा अजातशत्रू यांचा वध करतो आणि राजा अजातशत्रू यांचा वध करून उदयीन राजा हा मगधच्या सिंहासनावर बसतो. आता राजा उदयीन यांच्या बाबतीत बोलायला झालं तर इसवी सन 460 BCE म्हणजेच इसवी सन पूर्व 460मध्ये उदयीन हे राजगादीवर बसतात. आता उदयीन यांच्या बाबतीत यांच्या कार्यकिर्दीबाबतीत जे काही महत्त्वाच्या गोष्टी जर बोलायला गेल्या तर त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केलेला होता आणि त्यांनी त्यांची एक महत्त्वाची जी गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे, त्यांनी राजधानी जी आहे ती राजगीर म्हणजे राजगीरला जे गिरिव्रज असे सुद्धा म्हणायचे, राजगीरवरून पाटलीपुत्र येथे हलवले. पाटलीपुत्र म्हणजेच आत्ताचं जे सध्याचं पटना आहे बिहारमधलं हे पटना, इथे त्यांनी त्या टाईमचं जे पाटलीपुत्र आहे इथे त्यांनी राजधानी हलवली. आणि पुढे चालून हे जे पाटलीपुत्र आहे ते एक महत्त्वाचं शहर बनले. ही जी राजधानी आहे हे पाटलीपुत्र हरवण्यामागं या पाटलीपुत्र जे लोकेशन होतं, स्ट्रॅटेजिक लोकेशन हे फार उत्तम होतं, त्यामुळे राजधानीला राजगीरवरून पाटलीपुत्र येथे हलवण्यात आले. आता राजा जे उदयीन आहेत, राजा उदयीनच्या नंतर त्यांच्या मुलाने राजा उदयीन यांचा वध करून जो की राजा अनिरुद्ध होते, राजा अनिरुद्ध यांनी राजा उदयीनचा वध करून ते सिंहासनावर आले. त्यानंतर अनिरुद्ध यांचा मुलगा राजा मुंडा, त्याच्यानंतर जे शेवटचे राजा होते नागदशका हे सिंहासनावर. आणि ही एक चेन सिस्टीम बनली की जे राजा आहेत त्यांचा मुलगा त्या राजाला मारून तो सिंहासनावर बसला. आणि या चेन सिस्टीममुळे एक पॉलिटिकल अनस्टेबिलिटी तयार झाली आणि यामुळे जी जनता होती ती जनता संतापली. कारण की कुठलेही जे राज्य आहे ते जर पॉलिटिकली अनस्टेबल असेल तर त्या गोष्टीचा प्रभाव हा प्रत्येक गोष्टीवर पडतो. व्यापार असेल किंवा सैन्य असेल किंवा प्रजा असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामुळे इफेक्ट होतात. आणि त्यामुळेच मग जे शेवटचे राजा होते राजा नागदशक यांना स्वतः त्यांच्या प्रजेनेच त्यांचा वध केला आणि तिथून पुढे मग एक नवीन राजवंश सुरू झाला आणि तो राजवंश म्हणजे शिशुनाग राजवंश. सो अशा प्रकारे जी हर्यंक राजवंश आहे, हर्यंक डिनेस्टी आहे, ही डिनेस्टी इथे संपते आणि इथून पुढं शिशुनाग राजवंश सुरू होतो. आता हर्यंक जे राजवंश आहे त्याच्या बाबतीत आणखीन काही गोष्टी बघायला गेल्या तर जे केंद्रीय प्रशासन होते, हर्यंक राजवंशाचे जे केंद्रीय प्रशासन होते ते राजा आणि त्याचे अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली होते. तसेच त्याचे जे प्रादेशिक प्रशासन होते ते विभाग आणि विभागाचे जे प्रमुख जबाबदार असतील त्यांच्या अंडर होते. अर्थव्यवस्था ही फार उत्तम प्रकारची होती, ज्याच्यामध्ये उत्तम करप्रणाली राजा बिंबिसार यांनी बसवलेली. त्याच्यानंतर जे ट्रेड होतं आणि आर्थिक व्यवस्थापन होतं हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे बनवलं गेलेलं होतं. त्यानंतर जर बघायला गेलं हर्यंक जे राजवंश होतं त्याच्या ऱ्हासाची जर काही कारणे बघायला गेलो तर आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे अजातशत्रू आणि राजा उदयीनच्या नंतरचे जे उत्तराधिकारी होते हे दुर्बळ उत्तराधिकारी आपल्याला बघायला मिळतात आणि हे एक वन ऑफ द मेन रिझन होतं हर्यंक राजवंशाच्या ऱ्हासाचं. त्याच्यानंतर जे मी सांगितलं की पॉलिटिकल अनस्टेबिलिटी, त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषामुळंच जनतेने सत्तापालट करून आणली आणि शिशुनाग राजवंशाची स्थापना झाली. सो अशा प्रकारे जे आपलं हर्यंक राजवंश आहे हे हर्यंक राजवंश आपलं इथं समाप्त होतं. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिशुनाग राजवंश बघणार आहोत. तर जर आतापर्यंतचं लेक्चर जर आपल्याला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने कमीत कमी आपल्या 2 ते 3 मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हा फायदा मिळेल. आपण MPSC एकदम चांगल्या प्रकारे मराठीमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जसं की आपला MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे, याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही फार डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे. तरच आपण या गोष्टी एकदम सटीक आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या ॲन्सर्समध्ये मांडू शकतो मेन्समध्ये. सो त्याच्यामुळं आपण प्रत्येक गोष्ट ह्या फार छान आणि उत्तम प्रकारे शिकणार आहोत. तर त्याच्यामुळं आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा आणि इथून येणारे व्हिडिओज
हे आपल्याला एकदम टाईम टू टाईम मिळणार आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.